सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके वाण मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती हो कामना पूर्ती। जय शिवराय मित्रांनो, आज तारीख 23 ऑगस्ट सकाळचे वाजले 5:30 आणि मी निघालो आहे गावी कोकणात गणेशोत्सवासाठी। ऑलमोस्ट 2 वीक मी गावी राहणार आहे थँक्स टू माय बॉस। ॲक्च्युली वर्क फ्रॉम होम घेतला आहे, सो विचार करतो आहे गावचा गणेशोत्सव कॅप्चर करूयात। लेट्स सी कसा म्हणतो आहे व्हिडिओ। ठाण्याहून सुरू झालेला हा प्रवास रस्त्यांच्या वळणावळणातून, डोंगरांच्या कुशीतून, तर मध्येच हिरव्यागार शेतांच्या मधून जाणाऱ्या या लांबच लांब मुंबई गोवा हायवेवरून मला घेऊन चालल्या माझ्या गावी। गणेशोत्सव जवळ आलाय आणि प्रत्येक श्वासात बाप्पाचं नाव दाटून आलंय। गावाच्या दिशेने वाटचाल चालू आहे आणि मनात एकच भाव, गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो, तर ऑलमोस्ट 6 तासानंतर मी गावी पोचलो आहे। रस्ता ठीकठाक होता, बट पावसामुळे यायला थोडा उशीर झाला। तर इथे गावी माझ्या काकांच्या घरी गणपती बसतो, 1.5 दिवसच असतो तो। तर ती फॅमिलीसुद्धा आज संध्याकाळपर्यंत येईल। मग जी काय तयारी असेल ती आम्ही तुम्हाला दाखवतोच। तशी कोकणामध्ये जास्त फॅन्सी अशी सजावट नसते, मोस्टली ट्रेडिशनल टाईपच सर्व असतं। तर लेट्स सी। नमस्कार मंडळी। तर उद्या आहे गणेश चतुर्थी आणि मोस्टली आपल्या गावात गणपती बाप्पाची मूर्ती 1 दिवस आधीच आपल्या घरी आणून ठेवतात आणि जी की आम्ही जस्ट थोड्या वेळापूर्वीच आपल्या घरी आणून ठेवली आहे। मूर्ती 1 दिवस आधी आणून ती आपल्या देवघरात ठेवतात किंवा जिथे कुठे आपला देवारा असेल तिकडे ठेवली जाते आज, आणि मग उद्या त्याची स्थापना केली जाईल। तर मूर्ती आणतानाचे काही क्षण तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, माझ्या मामांच्या घरी देखील गणपतीचे आगमन होते, तेव्हाचे काही क्षण।
तर गुड मॉर्निंग मित्रांनो, फायनली तो दिवस आलेला आहे ज्याची प्रत्येक मराठी माणूस, प्रत्येक कोकणी माणूस वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. तर कालच आपण गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या घरी आणली होती. आज त्याची स्थापना केली जाईल. तर चला तयारीला लागूया. ताशांच्या गजरात बाप्पाले या नाचत, टाळ मृदुंग वाजत बाप्पाले हो दारात, टाळ मृदुंग वाजत बाप्पाले हो दारात. हे गणपती गणपती माझा गजानन, गणपती गणपती तू श्री गजानन, गणपती गणपती माझा गजानन, गणपती गणपती तू श्री गजानन. जय देव जय देव जय श्री शंकरा, ओ स्वामी शंकरा, आरती उवाळू भावाची उवाळू दुर्गा गौरा. जय देव जय देव. मित्रांनो, कोकणामध्ये बायला डान्स खूप फेमस आहे, ज्याला काही ठिकाणी जाकडे नृत्यही बोलतात, जो खास गणेशोत्सवात केला जातो. तर गावातील आणि वाडीतील मंडळी जमा होऊन ज्या ज्या घरांमध्ये गणपती बाप्पा विराजमान असतात त्या घरांमध्ये जाऊन हा डान्स केला जातो. तर आज आहे गणेशोत्सवाचा दिवस दुसरा आणि आज आपण देणार आहोत 1.5 दिवसाचे बाप्पांना निरोप. वाडीतील सर्व गणपती एकत्र आल्यानंतरच या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होते. यावर्षी पाऊस खूप होता, पण लोकांचा उत्साह त्यापेक्षाही जास्त.
पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया। गौरी सुतत्मेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया। मूषक सवारी है हाथों में मोदक है गण के राजा गणराया। कोई भगत तुझको दिल से पुकारे तो दुख हरता बापा तू आया। मोरया 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 बापा मोरया 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 बापा मोरया मोरया मोरया। लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया। गौरी सुतत्मेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया। मूषक सवारी है हाथों में मोदक है गण के राजा गणराया। कोई भगत तुझको दिल से पुकारे तो दुख हरता बापा तू आया। मोरया 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 बापा मोरया 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 बापा मोरया मोरया मोरया। नमस्कार मित्रांनो, आज आहे 5वा दिवस गणेशोत्सवाचा. आज दुपारनंतर गौरी आगमन होईल. तर तोपर्यंत माझा प्लॅन आहे इथूनच तासाभराच्या अंतरावर खेडमध्ये माझा मित्र अक्षय पाटे याच्या घरी सुद्धा गणपती येतात. तर तोपर्यंत आपण तिकडे भेट देऊन येऊयात. गाव सोडून खेडजवळ असलेल्या बोरघर गावच्या वाटेवर निघालो. डोंगरातून जाणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्यावरून पुढे सरकत होते. वाटेतच हे डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं सुंदर गाव दिसलं. तर त्याला पाहण्यासाठीचा मोह आवरता नाही आला आणि मी गाडी थांबवली. कारण हा प्रवास एखाद्या ठिकाणी पोहोचण्याचा नव्हता, तर प्रत्येक वळणावर निसर्ग अनुभवण्याचा होता. पुढे जाताना रस्त्याच्या मधोमध एक मोठी शिळा दिसली. शिळेखाली एक शिवलिंग होते, जिथे थांबून दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. तर मित्रांनो, हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेलं बोरघर गाव, जे अगदी मुंबई गोवा हायवेलगतच आहे. तर मित्रांनो, आपण अक्षयच्या घरी आलो आणि बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आहे. तर आता आपण त्याच्या गावात एक वॉटरफॉल आहे, तिकडे चाललो आहे. अक्षय आणि त्याचे भाऊ आहेत. तर बघूयात त्या वॉटरफॉलच्या इथे आपल्याला कसे शॉट्स घेता येतात.
वॉटरफॉल एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही निघालो एका प्राचीन पांडवकालीन शिवमंदिराकडे. पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी अनेक मंदिरं बांधली, त्यापैकीच हे. मंदिर पूर्णपणे पाषाणाचे आहे. नंतर त्याचा जीर्णोद्धार करून पुढे हा कौलारू मंडप बांधण्यात आला. मंदिराचा परिसर एक्सप्लोअर करून झाल्यानंतर मी आपल्या मित्रांचा निरोप घेतला आणि निघालो गावच्या वाटेवरती. तर मित्रांनो, खेडवरून यायला आपल्याला उशीर झाला, त्यामुळे गौरी आगमन आपल्याला कॅप्चर नाही करता आलं. तर गावामध्ये आता एक पारंपरिक बाजा आलेला आहे, तर आपण तिकडे चाललो. आता तुम्हाला दाखवतो. आमच्या गावात एक शाळा आहे जिथे सर्व गावकरी एकत्र येऊन गौरीला अशा पद्धतीने सजवले जाते. मग तिथे तिची आरती करून तिला घरी आणले जाते. तर कोकणामध्ये तिरड्याच्या झाडांपासून गौरीचे शरीर बनवले जाते आणि या कामात घरातले पुरुषही सहभागी असतात. आता तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पहा जिथे गौरीला सजवले जात आहे. गौरीला सजवून झाल्यानंतर तिची ओटी भरली जाते आणि मग शेवटी संध्याकाळची आरती केली जाते. दरवर्षीप्रमाणे सण साजरा करतोय. आता सर्वांनी एकत्र येऊन एकत्र राहून दे. होय माझा राजा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर बाबा की जय.
नमस्कार मंडळी. तर गौरी आगमनानंतरची तयारी आणि गौरी सजावट मी तुम्हाला दाखवली. आता 2 दिवसानंतर गौरी गणपती विसर्जन होईल, पण तोपर्यंत मला थांबता नाही येणार. काही कारणास्तव मला उद्या निघावं लागेल. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.